सोलापुरातील यशोधरा हॉस्पिटलच्या बिलिंग आणि उपचार पद्धतीवरून आता गंभीर आरोप करण्यात आले आहेत। आरबी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने हॉस्पिटल प्रशासनावर रुग्णांच्या नातेवाईकांकडून आवाजवी बिल आकारले जात असल्याचा गंभीर आरोप केला जातोय। या आरोपांच्या निषेधार्थ संस्थेचे पदाधिकारी आमरण उपोषणाला बसले असून संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। विशेष म्हणजे चौकशी दरम्यान हॉस्पिटलचे जबाबदार डॉक्टर चेअरमन उपस्थित नसल्याचाही आरोप या तक्रारीत करण्यात आलाय। आता या गंभीर प्रकाराची प्रशासन दखल घेते का, चौकशीअंती नेमकं काय समोर येतं आणि संबंधितांवर कारवाई होते का, याकडे आता सोलापूरकरांचे लक्ष लागू। मी विश्वभूषण कांबळे, आरबी दयावान संस्था। यशोधरा हॉस्पिटलच्या माध्यमातून जे पेशंटची आर्थिक पिळवणी होत आहे ते कुठं तर थांबली पाहिजे आणि जेणेकरून गोरगरिबांचा पैसा जे आहे, कष्टकरी गरीब शेतकरी वर्गांचा जे पैसा आहे ते त्यांचा कष्ट करून आणलेला जे पैसा आहे तर त्यांचा कुठं तर थांबला पाहिजे, आळा बसला पाहिजे। या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहे। याची दखल आरोग्य अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली, परंतु आरोग्य अधिकारी आणि त्यांनी हात मिळवणूक केली असल्यामुळे आज तगायतपर्यंत आम्हाला लेखी स्वरूपात दिलेलं नाही। आमच्या आंदोलनाची दखल घेतली जात नाही। यामध्ये यशोधरा हॉस्पिटलमध्ये जे मनमानी कारभारानुसार चाललेले जे मेडिसिन आहे ते डबल भावाने विकले जातात। दुसरे जे शासनाचे विविध योजना आहेत ते योजनेअंतर्गत लाखो रुपयांचा प्रशासकीय मंजुऱ्या घेऊन 10-10, 15-15, 20-20 लाख रुपये या लोकांनी करतात। गोरगरीब कष्टकरी कामगारांनी कुठं आणला पाहिजे सर्व पैसा, हे कुठं तर थांबला पाहिजे आणि याला श्रेय देणारी जे आरोग्य अधिकारी आहेत त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, यशोधरा हॉस्पिटलवर कारवाई झाली पाहिजे। आणि येणाऱ्या 15 तारखेला आम्ही व माझ्या कार्यकर्ते मिळून केव्हाही कुठेही आंदोलन करतील, याला सर्वस्व जबाबदार आरोग्य अधिकारी यशोधरा हॉस्पिटल जबाबदार आहे। त्या समितीच्या माध्यमातून सर्व काही त्यांना तफावत आरोग्य अधिकाऱ्यांना दिसून आलं, परंतु कारवाई न करता मलाच उलट तुम्ही तुमच्याकडे असलेले पुरावे द्या, म्हणजे जेणेकरून मी दिलेले पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने किंवा संबंधित समोरच्यांना मॅनेज करण्याच्या हेतूने हे लोक प्रयत्न करत आहेत। पण आम्ही यांचा डाव पूर्ण होऊ देणार नाही, जेणेकरून जनतेचा पैसा जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे आणि शासनाचा जे पैसा आहे शासनापर्यंत पोहोचला पाहिजे। शासनाच्या हितासाठी आम्ही नाही का या ठिकाणी संघटनेच्या वतीने आंदोलन करत आहोत।